गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या नाराजीच्या चर्चांनंतर आता मनसे नेते संदीप देशपांडे बोलतायत. थेट जाऊयात. आम्ही त्यांच्याशी चर्चा करतोय ना. मी सांगितलं ना, आमची सातत्याने जे आम्हाला कळतंय की हे नाराज आहेत त्यांच्याशी आमची चर्चा चालू आहे, त्यांना समजवणं चालू आहे. काही लोक समजतायत, काही लोक नाही समजतायत. त्याला काय करणार? निर्णय प्रक्रियेत डावलण्याचा त्यांचा पण आरोप आहे. कोणाचा? इतर वीरेंद्र तांडेल असेल किंवा इतरांचा. नाही बघा, आता मी तुम्हाला सांगितलं की नेतृत्वाने विचार करायला हवा. असं आहे की जी चर्चा व्हायची ती होऊन गेलेली आहे. आता त्याच्याबद्दल चर्चा करण्यात काय अर्थ नाही. आता आमच्या पुढचं उद्दिष्ट हे आहे की ज्या जागा आम्हाला मिळालेल्या आहेत 52 जागा, त्यातल्या जास्तीत जास्त जागा कशा निवडून आणायच्या ह्याचा प्रयत्न करणं माझं काम आहे शहर अध्यक्ष म्हणून. आणि माझ्या मते सर्व महाराष्ट्र सैनिकांनी या सगळ्या चर्चा बाजूला सारून आपला उमेदवार कसा निवडून येईल याच्यासाठी काम करायला पाहिजे. जो युतीचा उमेदवार आहे, जिथे जिथे आमचे महाराष्ट्र सैनिक काम करतायत त्यांनी तो युतीचा उमेदवार कशा पद्धतीने निवडून आणता येईल याचा विचार करावा. या वायफळ चर्चेत कोणीही पडू नये. सनीजी, तुम्ही मुंबई अध्यक्ष आहात. कुशल धुरी जे आपले उमेदवार आहेत त्यांच्या बंधूंनी मनीष धुरी यांनी काल पत्र लिहिलं राज ठाकरे यांना, आणि त्यात त्यांनी स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे की तिथे जे युबीटीचे बंडखोर आहेत त्या बंडखोराच्या प्रचाराला किंवा त्या बंडखोराच्या सहवासामध्ये अनिल परब दिसतात, पण तेच मनीष धुरी यांच्या कुशल धुरी यांच्या प्रचारामध्ये कुठेही दिसत नाही. असं करणं म्हणजे ही युतीमध्ये केलेली गद्दारी नाही आहे का एक प्रकारची? या संदर्भामध्ये काही चर्चा नाही झाली का? या संदर्भात सन्माननीय राजसाहेबांच्या कानावर आम्ही या गोष्टी घातल्यात आणि योग्य तो निर्णय ते करतील. आपण आपल्या समाज माध्यमांवर देखील जे अपक्ष आहेत, जे आपल्या पक्षामध्ये होत्या, जे आता अपक्ष लढतात त्यांचे पोस्ट सातत्याने दिसतात. या संदर्भात नेमकं तुमचं हे काय मत काय? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.